प्रश्न पहिला आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए नंदुरबार, बी छत्रपती संभाजीनगर, सी जळगाव, डी नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए नंदुरबार. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन आहेत ए हरिण, बी वाघ, सी शेकरू, डी गवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी शेकरू. प्रश्न क्रमांक 3 आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत ए सी व्ही रमन, बी अलेक्झांडर फ्लेमिंग, सी लुई पाश्चर, डी डॉक्टर हरगोविंद खुराना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी अलेक्झांडर फ्लेमिंग याने पेन्सिलिनचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 4 आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए नेदरलँड, बी जर्मनी, सी अमेरिका, डी ब्रिटन. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए नेदरलँड. नेदरलँडमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 5 आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन आहेत ए शाहीर साबळे, बी मंगेश पाडगावकर, सी राजा बडे, डी जगदीश खेबुडकर. तर तुमच्या आतापर्यंत किती बरोबर आले कमेंटमध्ये सांगत चला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी राजा बडे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत ए 1938, बी 1935, सी 1947, डी 1942. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी 1935. 1935मध्ये रिझर्व्ह बँकची स्थापना झाली होती. तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? ऑप्शन आहेत ए होमी बाबा, बी वर्गीस कुरियन, सी एम एस स्वामीनाथन, डी नॉर्मन बोरलॉग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. तर कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की श्वेत क्रांतीचे जनक कोण होते? प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी नाशिक. तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन आहेत ए लोकमान्य टिळक, बी न्यायमूर्ती रानडे, सी गोपाळकृष्ण गोखले, डी बाळशास्त्री जांभेकर. तर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 10 आहे, कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी आंध्र प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी केरळ. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये कुनो नॅशनल पार्क आहे. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए टेनिस, बी बॅडमिंटन, सी बुद्धिबळ, डी हॉकी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुमचे 10 पैकी किती बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.